विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा। आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या सखे ग साजनी या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते अभिजित खांडेकर, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकार व सदस्य उपस्थित होते। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यानंतर या चित्रपटाचे सहाय्यक निर्माते श्री दिलीप भाऊ वागचौरे यांचे हॉटेल केबीज ग्रँड येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। नमस्कार। आमची फिल्म सखे ग साजणीच्या निमित्तानं श्री साईबाबा संस्थान शिर्डी इथे मुद्दाम दर्शन घेण्यासाठी, बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्या टीमच्या वतीनं आम्ही आलो। आणि दरवेळेला साईबाबा संस्थानामध्ये यायचा अनुभव फार सुरेख असतो। इथलं संपूर्ण विश्वस्त मंडळ, इथला सगळा स्टाफ हा अत्यंत प्रेमानं, आपुलकीनं सगळ्या भाविकांसाठी जेवढं झटतो त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। म्हणूनच फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर देशातल्या सर्वोत्तम देवस्थानांपैकी किंवा श्रद्धास्थानांपैकी शिर्डी साई संस्थान आहे, यामध्ये अजिबातच शंका नाही। मी अगदी लहानपणीपासून संस्थानात येतोय, साईबाबांचे आशीर्वाद घेतोय, पण जितक्या वेळा येतोय तेव्हा प्रत्येक वेळेला काहीतरी छान प्रगती झालेली दिसते, आणि ती पण भाविकांच्या सोयीसाठी। मग त्या रांगांची वेळ कमी करणं असो, ते त्यांना चहा पाण्याची, AC मध्ये उभं राहायची सोय असो, लवकर त्यांचा दर्शनाचा वेळ कमीत कमी असावा यासाठीची काही व्यवस्था असो, प्रत्येक वेळेला इतक्या आपुलकीनं ते केलेलं असतं की इथे आलेला हा अनुभव सर्वांग सुंदर असतो, हे सांगताना मला विशेष आनंद वाटतोय। आमच्या संपूर्ण टीमकडून साईबाबा विश्वस्त मंडळाचे, संस्थानाचे मनपूर्वक आभार आणि त्यांना खूप शुभेच्छा। आणि साईबाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना की आम्हा कलाकारांवरचं प्रेम, आमच्या चित्रपटावरचं प्रेम प्रेक्षकांचं जसं आहे तसंच कायम असू द्या, आणि बाबांचे आशीर्वाद आपल्याला सुद्धा लाभोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना। जय साईराम। सर्व टीमचे शिर्डी शहरात सहर्ष स्वागत। धन्यवाद। अभिजित सरांनी मी एक प्रश्न विचारतो। अभिजित सर, नेता व निर्माते अशा दोन्ही भूमिका आपण बजावत आहात, तर आपण काय सांगाल? सगळ्यात आधी शिर्डीतल्या आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांना मनापासून नमस्कार। आम्ही कायमच काय नवीन गोष्टी घेऊन येत असतो, आणि त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम म्हणजे आपले सगळे माध्यम प्रतिनिधी, त्यामुळे तुमचे सगळ्यात आधी आभार। तुम्ही म्हणालात तसं नेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका या चित्रपटाच्या निमित्तानं फार वेगवेगळ्या नव्हत्या, कारण आपलंच घरचं कार्य असल्यानंतर आपण काही त्याच्यामध्ये कोणीतरी मुख्य कोणीतरी कनिष्ठ असं कधीच करत नाही, आपलं घरचंच कार्य असतं। तर याचं संपूर्ण श्रेय मी अभिषेक जावकर आणि प्रार्थना बेहरे या दोघांना देईल, कारण खरं तर ते निर्माते आहेत। त्यांनी फार मोठेपणानं जनरसली मला, पूजाला यामध्ये सामावून घेतलं, आणि फक्त नावाचा मोठेपणा नाही दिला, तर या संपूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी शेअर करून घेतली, आणि तो मोठेपणा खरं तर त्यांचा आहे। पण कलाकार म्हणून काम करत असताना बऱ्याचदा असं असतं की आपल्यावर काही जबाबदाऱ्या तशा कमी असतात, की दिग्दर्शकानं सांगितलं की शॉट द्यायचा आणि परत व्हॅनिटीत जाऊन बसायचं। या व्यतिरिक्त जेव्हा आपला चित्रपट असतो, आपलं घरचं काहीतरी असतं, त्यावेळेला मग अगदी छोट्या छोट्या वस्तूंमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं लक्ष असावं लागतं। तसं या चित्रपटाच्या निमित्तानं झालं। त्यामुळे या चित्रपटात मी फक्त कलाकार नव्हतो तर टीम मेंबर होतो। या सगळ्या टीमचे मिळून हे सगळे एफर्ट्स आहेत, आणि म्हणूनच आज ही कलाकृती तुमच्या समोर आणताना आम्हाला फार आनंद होतो। प्रवासावरचा सिनेमा आहे सखे ग साजणी, जे फिल्मचं नाव आहे। सखे एक सखी एक साजणी। आता ह्यातली कोण सखी कोण साजणी आहे हे तुम्हाला आय थिंक चित्रपट पाहून कळेलच, पण दोन हिरोईन्स आहेत, एक हिरो। आम्ही तिघं ॲक्च्युली फ्रेंड्स असतो, आणि आम्ही एका प्रवासाला जातो। तिघं खरं तर सोलो ट्रिपला जातो, आणि आम्ही एकाच डेस्टिनेशनला थायलंडमध्ये जाऊन भेटतो। आणि मग त्या सोलो ट्रिपमध्ये थायलंडला जाऊन भेटल्यावर मग तिथे काय घडतं, काय आमचं, आणि लिटरली 3 वेगळे
आपण पर्सनॅलिटीजची लोक आहेत आणि त्या पर्सनॅलिटीज त्या प्रवासात कशा एकमेकांबरोबर जेल होतात आणि त्यांचं आयुष्य एका मैत्री, ऑफकोर्स मैत्री आहेच आहे, पण त्याचबरोबर प्रवासही तेवढा गरजेचा आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की संपूर्णपणे थायलंडमध्ये चित्रित झालेला हा कदाचित पहिला मराठी चित्रपट असावा. आम्ही याचं संपूर्ण चित्रीकरण थायलंडमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सवर केलंय आणि अर्थात मैत्री, प्रेम याचा हा प्रवास सगळा उलगडत जाताना बघणं हे प्रेक्षकांसाठी फार इंटरेस्टिंग ठरलं. चित्रीकरण झुमरी तलैया, टांझानिया असं कुठेही झालं तरी शेवटी त्याचा गाभा मराठीच आहे. आपल्या मराठी प्रेक्षकांसाठीच ही फिल्म बनवलेली आहे. त्यामुळे मराठी माणसाचं काय, भारतातल्या सगळ्या काय म्हणू आपण लोकांचं बाबांवरची श्रद्धा, त्यांच्यावरचं प्रेम सगळ्यांना जाहीर आहे. त्यामुळे यांच्या चरणी नाही यायचं तर काय. त्यामुळे बाबांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठल्याही शुभकार्याची, कुठल्याही कार्याची सुरुवात करणं बरोबर वाटत नाही. त्यामुळे आम्ही तर म्हणजे प्रार्थना तर कितीतरी आधीपासून साई भक्त आहेच आहे. दिलीप भाऊंचं आम्हाला कायम सहकार्य लाभतं. त्यामुळे शिर्डीत आलं की आम्हाला पुन्हा एकदा बाबांच्या दरबारात घरी आल्यासारखा फील असतो. त्यामुळे संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. उलट आम्हाला जमलं असतं तर थायलंडच्या आधी पण एक खरं तर आलो असतो, पण पुढच्या चित्रीकरणात आलो होतो ऍक्च्युली मी आणि माझा नवरा. म्हणजे माझं असं आहे की प्रत्येक सिनेमा, माझ्या पहिल्या सिनेमापासून ते आजपर्यंत प्रत्येक सिनेमाच्या पहिले मी दर्शनाला येते बाबांकडे. आणि पहिल्या सिनेमापासून माझी ओळख दिलीप भाऊंबरोबर झाली आणि आता ते खरंच माझे भाऊ आहेत. कारण माझ्या फक्त सुखात नाही, माझ्या चांगल्या सिनेमात नाही, तर माझ्या दुःखात जेव्हा माझे बाबा वारले होते तेव्हा पण ते तिथे माझ्यासाठी उभे राहिले होते. ह्या सिनेमाबद्दलचं जेव्हा डिस्कशन झालं होतं माझं आणि माझ्या नवऱ्याचं, तेव्हा आम्ही ते दिलीप भाऊंबरोबर शेअर केलं आणि ते म्हणाले मला पण आवडेल. सो ह्या सिनेमाचे को प्रोड्युसर दिलीप भाऊ पण आहेत. सो त्यामुळे शिर्डीत तर आलंच पाहिजे आणि दिलीप भाऊ इथले असल्यामुळे इथे प्रमोशन नाही झालं. आणि ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांचे थँक्यू सो मच की दिलीप भाऊंमुळे हे पॉसिबल झालं की आम्हाला पहिल्यांदा कुठली पत्रकार सभा शिर्डीत घेता आली. सो सिनेमा येतोय 3 एप्रिल पासून. मैत्रीचा सिनेमा आहे, प्रवासावरचा सिनेमा आहे. सगळ्या मित्रमैत्रिणींनी मिळून एकत्र केलेला आणि मेहनतीची आता चीज होणार आहे. 3 तारखेपासून तो तुम्ही बघणार आहात, तो तुम्हाला ठरवायचा आहे. फक्त आमचं आव्हान एवढंच आहे की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण जनरली असं होतं की मराठी सिनेमा रिलीज होतो पण तो वाट बघतो आपण की OTTवर कधी येणार आणि OTTवर आल्यावर आपण टीव्हीवर कधी बघू शकतो, तिथपर्यंत वाट बघू आणि थिएटरमध्ये कोणी जाऊन बघत नाही. तर तुम्हा सगळ्यांना एवढीच विनंती करतोय की सिनेमा 3 एप्रिल पासून थिएटरमध्ये रिलीज होतोय आणि शिर्डीत आपण ऑफकोर्स खूप 2-3 ठिकाणी, लोणीला, कोपरगावला आम्ही रिलीज करतोय. सो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तो दिसणार आहे. त्यामुळे सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा, एवढीच विनंती आणि एवढीच प्रार्थना. मराठी चित्रपटांना आज OTT आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांची स्पर्धा करावी लागते. अशा परिस्थितीत सखे ग साजनी यासारख्या चित्रपटांची तुम्ही कोणत्या म्हणजे प्रकारे रणनीती आखलेली आहे की हा चालेलच? रणनीती म्हणण्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. हे सगळ्या कलाकारांना आता कळून चुकलंय, सगळ्यांना माहितीच आहे. कारण काय होतं, चित्रपट आला गेला बऱ्याचदा कळतही नाही आणि ही खरं तर फार दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे OTT प्लॅटफॉर्म, मोठ्या हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांची तुलना हे होत राहणार आहे. कारण मराठीचं त्या मानानं कंपॅरिझन कायमच केलं गेलंय. पण मला असं वाटतं, म्हणजे आम्ही कलाकार म्हणून तरी आम्ही स्वतःला कधीच कमी समजलेलो नाही आहोत. एक गोष्ट आम्ही प्रकर्षानं करतोय ती म्हणजे गावागावात जाऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं. तुम्हाला खोटं वाटेल पण पुणे, पिंपरी चिंचवड, आता तुम्ही शिर्डीमध्येही बघा, अशा किती पत्रकार परिषदा होत असतील किंवा चित्रपटांच्या निमित्तानं किती कलाकार येत असतील, पण आम्हाला त्याचं महत्त्व माहिती आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, लातूर या सगळ्या भागांमध्ये जिथे जिथे थिएटर व्हिजिट शक्य आहे, तर तुम्हाला खोटं वाटेल एका दिवसामध्ये 10 ते 12 ठिकाणी जायचं आमचं प्लॅन आहे. सो होतं काय, जोपर्यंत तुम्ही प्रेक्षकांना भेटत नाहीत, प्रेक्षकांपर्यंत तो सिनेमा घेऊन जात नाही, आपण निवांत असतो ना घरी. कोण 300 रुपयाचं तिकीट काढून जाईल ऑल द वे, परत बघेल जो चित्रपट माहिती पण नाही कसा आहे. त्यामुळे आमचा हा खरा स्ट्रगल किंवा ज्याला आपण म्हणतो ना की रिलीज झाल्यानंतर आमचा खरा सुरू होतोय. आणि तर त्यामुळे आमचा प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अक्षरशः घरात हा चित्रपट न्यावा की तुम्ही या आणि हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आपण आणण्याचा तुम्ही मुख्य जो उद्देश केलाय, मग तुमचं मुख्य ध्येय काय आहे? आपण पूर्वी 2014 मध्ये एक सिनेमा केला होता कमळी नावाचा. त्याच्यानंतर प्रार्थना मॅडम इथे यायच्या. आल्यानंतर आमचं ते नातं बहीण भावाचं, बाबांचं, मला चित्रपट कला पहिल्यापासून खूप आवडायची. कारण पूर्वी लहानपणी आम्ही सिनेमा बघितलेले नाही, सिनेमा आत्ता बघायला लागलो.
मला तर कधी हे पण समजत नव्हतं डायरेक्टर सिनेमाला असतो ते काय बाकीचे काहीच पार्ट माहीत नव्हते. तेव्हा आपण एक सिनेमा केला आणि नंतर आमची खूप वेळ चर्चा होती की मराठी सिनेमा आपला लोक कमी बघतात. म्हटलं बघू आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आणि यांचे पण पूर्वी सिनेमा जो होता मिटवा सिनेमा खूप छान सिनेमा होता, एकदम चांगला सिनेमा होता, तो मला खूप आवडला होता. त्यानंतर आम्ही इतकं जवळजवळ गेलो आणि यांचे जे काम करण्याची पद्धती जसे अभिषेक जावकर आहे ते मुळात एकदम स्ट्रिक्ट काम करायला, म्हणजे कामावर प्रेम करणारा माणूस मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. इतकं कडक काम आहे त्यांचं. तर ते त्या कामामुळे मला तो विश्वास होता त्यांच्यावर जाणं आपण आणि एक मूवी करायला काही हरकत नाही. आणि मॅडमचा जन्मदिवस होता त्या दिवशी जेवण करता विषय नाही. फिल्मची सुरुवात जेव्हा झाली होती का, जेव्हा सब्जेक्ट आला होता तेव्हा माझे बाबा जिवंत होते आणि माझ्या बाबांना माहिती आहे मी जेव्हा थायलंडला गेले होते हा त्यांनी संपूर्ण प्रवास बघितलाय. त्यांनी आमच्या तिघांची मैत्री बघितली. त्यांना सिनेमाची स्क्रिप्टिंग पासनं ते सगळ्याच गोष्टी माहिती होत्या. मी जेव्हा थायलंडला जाऊन शूट करून आले होते त्यानंतर माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, कारण त्या शूट करताना तिथे खूप त्रास झाला माझ्या गुडघ्याला आणि मग माझं लिगामेंट टेअर झालं, मग माझं ऑपरेशन करावं लागलं. सो हे सगळं माझ्या बाबांनी बघितलं आणि त्यांचं तेव्हापासूनच खूप असं म्हणणं होतं की बेटा तू जी मेहनत करतीये ना, का जेवढं तू तुझे 100% देतीये ना, नक्कीच ते थिएटरमध्ये दिसेल आणि लोकांना आवडेल. तर मला आज फक्त एवढंच वाटतं की आज माझे बाबा नाही आहेत पण त्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक त्याला अप्रिशिएट करतील एवढीच प्रार्थना करू इच्छिते. दॅट्स इट. आजच्या बदलत्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये हा चित्रपट वेगळा कसा ठरतो आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघावा असे तुम्हाला का वाटतं? नाही, चित्रपट का बघावा असं वाटतं. जसं आपलं टेलरबद्दल पण चर्चा झाली का हे काहीतरी वेगळं आहे. आणि जे आमचे अभिषेक जावकर आहे यांनी साऊथ फिल्ममध्ये खूप पूर्वी काम केलेलं आहे. म्हणजे ते आमची जेव्हा चर्चा व्हायची ना ते म्हणायचे का आपण मराठीमध्ये एकदम चांगले दिवस येतील हे येतील. त्याच्यानंतर अभिजित जे आहे हे सर्व जे कलाकार मिळून एकत्र सिनेमा तयार होतोय त्यामुळं तो वेगवेगळ्या आयडिया किंवा त्यांचे काही परिश्रम त्यांनी पूर्वी घेतलेले आहे ते आता स्वतःच्या फिल्ममध्ये करतात. तर त्यामुळं तो सिनेमा चांगलाच असणार आहे आणि तो इतका आवडेल लोकांना. कारण पूर्वीचं जे काम मी थोडंफार बघितलेले साऊथचे ते पण खूप छान होते. म्हणजे आपल्याला असं काम व्हायला पाहिजे मराठीमध्ये. आणि मराठीमध्ये इतके छान मेसेज मिळतोय. जर आपण इतरही पूर्वीचे काही सिनेमे बघितले एकदम छान गोष्टी मिळतात बघायला. तर त्यापासून आपल्याला पारिवारिक किंवा सांसारिक सुद्धा बदल करू शकतो आपण. आपल्या जीवनात पण बदल होतात. मी पण पूर्वी मराठी सिनेमा बघितलेले की त्याच्यातून एक बदल होत असतो. नाटक बघितलं तरी आपल्याला एक प्रेरणा मिळते. तर ती प्रेरणा प्रत्येकाला मिळत असते. तर ह्या फिल्ममधून तो प्रवासाचा आनंद सगळ्यांना मिळणार आहे. आणि प्रवासामध्ये जो काही आपण विसरून जातो आपलं काम धंदा जे स्ट्रेस पण संपतो. तर हा आनंद फिल्म बघितल्यावर अजून मिळेल आणि प्रत्येकजण घेतच आहे आयुष्यात. तर त्यांना फिल्म पाहिलं अजून आवडेल.